नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे स्टॉक अपडेट्स मराठी या यूट्यूब चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन या स्टॉक विषयी. इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन हे मॅनेज केलेलं आहे इंडियन रेल्वेज या पॅरेंट ऑर्गनायझेशनने. हे फाउंड झालेलं होतं 12 डिसेंबर 1986 मध्ये आणि त्याचं करंट रेव्हेन्यू 138.2 बिलियन आहे 2020च्या नुसार, आणि त्याचे चेअरमॅन अमिताभ बॅनर्जी आहेत. तर आपण हे बघून घेऊ की ही कंपनीचं एक्झॅक्ट बिझनेस मॉडेल किंवा जे बिझनेस स्ट्रक्चर ते एक्झॅक्ट काय आहे. त्यानंतर आपण टिकर टेप या पोर्टल थ्रू त्याचं फंडामेंटल अनालिसिस करणार आहोत, म्हणजे कंपनी कशा प्रकारे ग्रोथ केली आहे किंवा त्याची इन्व्हेस्टमेंटमध्ये प्रोमोटर होल्डिंग्स वगैरे आपण बघणार आहोत. पहिल्यांदा आपण हे समजून घेऊ की कंपनीचं बिझनेस स्ट्रक्चर काय आहे. त्यामध्ये कंपनीचे प्रामुख्याने 3 ऑपरेशन्स आहेत. त्यामध्ये लिझिंग, लेंडिंग आणि बॉरोविंग येत आहे. तर लिझिंगमध्ये काय होतंय, यामध्ये रोलिंग स्टॉक्स आहेत. रोलिंग स्टॉक्स म्हणजे इंडियन रेल्वेकडे ज्या मुव्हेबल असेट्स आहेत, म्हणजे एक्झाम्पल असं पकडा की ज्या तुमचे पॅसेंजरचे डबे असतात, त्यानंतर जे रेल्वेचे इंजिन असू दे किंवा जे व्हेकल्स असू देत, तर ते म्हणजेच रोलिंग स्टॉक्स असतात. तर ते खरेदी करणे आणि ते लीजने म्हणजे भाड्याने इंडियन रेल्वेला देणे, हे काम इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशनचा आहे, आणि त्याच्यावरचा जो व्याज होतो तो म्हणजे या कंपनीचा नफा आहे. हे झालं याचं लिझिंग मॉडेल. त्यानंतर लेंडिंग मॉडेलमध्ये काय होतं की ज्या इंडियन रेल्वेचे सबसिडरीज आहेत, म्हणजे RVNL असू दे, रेल्वे विकास निगम लिमिटेड, त्यानंतर कोकण रेल्वे आहे, त्यानंतर रेलटेल आहे, यासारख्या ज्या इंडियन रेल्वेचे जे सबसिडरीज आहेत त्यांना पण हे फायनान्शियल सपोर्ट करत आहे. तर त्यातूनही जो नफा येतो, म्हणजे त्यातूनही जे व्याज येते ते म्हणजेच IRFCचा नफा आहे. त्यानंतर बॉरोविंग. बॉरोविंग या बिझनेस मॉडेलमध्ये काय होतंय की IRFC वेगवेगळ्या सोर्सेस थ्रू फंड रेज करते. फॉर एक्झाम्पल, आता यावर्षी IRFCचा IPO लिस्ट झालेला आहे जानेवारी 29, 2021 मध्ये. तर हे एक सोर्स झालं शेअर मार्केट थ्रू. त्यानंतर कंपनीने वेगवेगळ्या बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्ट केलेलं आहे, वेगवेगळ्या फंड स्कीम्समध्ये इन्व्हेस्ट केलेला आहे. त्या थ्रू ते फंड रेज करून लिझिंगसाठी आणि लेंडिंगसाठी इंडियन रेल्वेला सपोर्ट प्रोव्हाइड करत आहे. हे झालं याचं बिझनेस स्ट्रक्चर, म्हणजे या 3 पार्टमध्ये ही कंपनी काम करते. त्यानंतर आपण IRFCचं फंडामेंटल अनालिसिस करू मेनमध्ये. तर करंट प्राइस म्हणजे आज, जसं मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय तर यामध्ये करंट प्राइस आहे 24.15 रुपये. तर आज मार्केट डाऊन आहे, त्याच्यामुळे तुम्हाला इथं रिटर्न्स थोडे मायनसमध्ये दिसत आहेत. याने आता 1 इयरचं मी, जसं म्हणजे या कंपनीचा लॉट इथे शेअर लिस्ट झालेला आहे बाजारमध्ये, तर त्याने हाय मारलेला आहे 26.70 रुपये आणि लो मारलेला आहे 20.80 रुपये. त्यानंतर आपण बघू शकतो याचे की मेट्रिक्समध्ये PE रेशो आणि PB रेशो. तर PE रेशो काय असते, प्राइस टू अर्निंग रेशो. त्यामध्ये आपण त्याच्या सेक्टरच्या PE रेशो बरोबर कम्पेअर करतो. यामध्ये पी रेशो आपल्याला हे दर्शवते की एखादा पर्टिक्युलर स्टॉक अंडर व्हॅल्यूड आहे की ओव्हर व्हॅल्यूड आहे. समजा, म्हणजे आता इथं याचंच एक्झाम्पल घेऊ. सेक्टर PE म्हणजे आता ही कंपनी आहे इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन, म्हणजे याचा सेक्टर झाला फायनान्सचा. तर फायनान्स रिलेटेड जितके पण स्टॉक असतील त्यांचा जो प्राइस टू अर्निंग रेशो आहे, ॲव्हरेज प्राइस टू अर्निंग रेशो तो आहे 29.34चा आणि IRFCचा 7.35चा. म्हणजे आपल्याला इथे दिसून येते की हा स्टॉक अंडर व्हॅल्यूड आहे. जर हा म्हणजे फॉर एक्झाम्पल याचा रेशो 29च्या जर वर असत होता, तर आपण याला समजलं असतं की हा ओव्हर व्हॅल्यू स्टॉक आहे. ओव्हर व्हॅल्यूड स्टॉक पण वाईट आहे असं काही नाही आहे. ओव्हर व्हॅल्यूड स्टॉकचा अर्थ असा होतो की तो फ्युचरमध्ये ग्रोथचे त्याचे जादा चान्सेस आहेत, आणि अंडर व्हॅल्यूडचा म्हणजे शेअर तुम्हाला आता स्वस्त पडतो ॲज कम्पेअर टू दॅट, म्हणजे त्या पर्टिक्युलर सेक्टरच्या PE रेशोनुसार.
सेम तसंच आहे पीबी रेशोमध्ये. पीबी रेशो म्हणजे प्राइस टू बुक व्हॅल्यू, जे कंपनीचे ॲसेट्स आहेत त्याचं कॅल्क्युलेशन असतंय. तर त्या कॅल्क्युलेशन नुसार आपण ठरवू शकतो की म्हणजे पर्टिक्युलर एखादा स्टॉक तो अंडर व्हॅल्यूड आहे की ओव्हर व्हॅल्यूड आहे. तर इथे तुम्ही बघू शकता फायनान्शियल सेक्टरचा जो पीबी रेशो आहे तो 2.49 आहे आणि या आय आर एफ सीचा आहे तो 0.90 आहे. तर इथं पण आपल्याला समजतंय की पीई मध्ये पण आणि पीबी मध्ये पण हा स्टॉक अंडर व्हॅल्यूड आहे, म्हणजे स्वस्तच पडतोय शेअर. तर इथं तुम्हाला हा पहिला पॉईंट प्रूव्ह होतोय की ही जी ज्या या कंपनीची जी इंट्रिन्सिक व्हॅल्यू आहे ती लोअर आहे, म्हणजे अजून स्टॉक ओव्हर व्हॅल्यूड नाहीये, महाग नाहीये. ठीक आहे. त्यानंतर आपण डिव्हिडंड यील्ड बघू शकतो. या फायनान्शियल सेक्टरने जो डिव्हिडंड यील्ड दिलेला आहे तो आहे 0.51चा आणि आय आर एफ सीने जो दिलेला आहे तो 4.23चा. त्यानंतर आपण इथे फायनान्शियल ट्रेंड बघू शकतोय. 2018 पासूनचा डेटा आपल्याला इथं अवेलेबल दिसतोय. हे सगळे जे व्हॅल्यूज आहेत ते 1000 crores मध्ये आहेत. याचा रेव्हेन्यू बघू शकता आणि याचा प्रॉफिट पण. तर 2018 पासून तुम्ही बघू शकता की प्रॉफिट कन्सिस्टंट आपल्याला ग्रोथ दिसते इथे नेट इन्कममध्ये. हे जे रेव्हेन्यू असते या रेव्हेन्यू मधून खूप सारे एक्सपेन्सेस मायनस करून हे जे तुम्हाला इथं दिलेलं आहे हे प्रॉफिट हे नेट इन्कम असते त्यांचं, म्हणजे सगळं मायनस करून तुम्हाला ते डेटा तिथं शो केलेला असतो. तर आपण इथं बघू शकतो की 2018 मध्ये 2.05, 2019 मध्ये 2.25, त्यानंतर 20 मध्ये 3.19 आणि 21 मध्ये म्हणजेच करंट फायनान्शियल इयरमध्ये 4.42 हजार कोटीचा म्हणजे यांना फायदा झालेला आहे. म्हणजे कन्सिस्टंट इथे आपल्याला ग्रोथ दिसत आहे. त्यानंतर रिटर्न वर्सेस एफ डी रेट्स म्हणजे स्टॉक्सने आत्तापर्यंत जसा इथे त्याने हाय मारलेला होता 26 रुपयाचा. तर बँक एफ डीपेक्षा या स्टॉक्सने चांगले रिटर्न्स दिलेले आहेत. डिव्हिडंड रिटर्न्समध्ये इनसफिशियंट डेटा आहे बिकॉज डिव्हिडंड फक्त यांनी एकदाच डिक्लेअर केलेला आहे. या वर्षीच म्हणजे 2021 जानेवारीमध्ये हा आय पी ओ आलेला होता. हा स्टॉक लिस्ट झालेला होता आणि त्याच्या दुसऱ्या महिन्यातच त्यांनी डिव्हिडंड डिक्लेअर केलेला आहे. आता कंपनीच्या या फंडामेंटल अनालिसिसवरून आपल्याला हे कळतंय की ग्रोथचे चान्सेस आहेत. मग तसं तसं कंपनी डिव्हिडंडही डिक्लेअर करेल. पण आत्ता या सध्याच्या स्थितीला फक्त एकदाच डिव्हिडंड डिक्लेअर केलेला आहे. त्यामुळे आपल्याला इथे इनसफिशियंट डेटा दिसत आहे. त्यानंतर एंट्री पॉईंट, इथे तुम्ही कंपनीचं म्हणजे स्टॉक प्राइस बघू शकता 24.15, म्हणजेच की पेनी स्टॉक आहे ॲज कम्पेअर टू इट्स इंट्रिन्सिक व्हॅल्यू, म्हणजे या कंपनीची जी प्राइस असायला हवी होती ती प्राइस नाही आहे. म्हणजे एंट्री पॉईंट जितके जास्त शेअर तुम्ही घेऊ शकता तर तेवढेच चांगले आहेत. ग्रोथचे चान्सेस खूप आहेत या स्टॉकमध्ये. नो रेड फ्लॅग्स म्हणजेच या स्टॉकमध्ये फ्लक्च्युएशन नाही आहे, म्हणजे असं होणार नाही की हा स्टॉक एकदमच एका दिवसात अनबिलिव्हेबल प्राइसला जाईल किंवा लोअर जाईल. सेबी काय करते, अशा स्टॉक जर सेबीच्या निदर्शनास आले तर ते एएसएम किंवा जेएसएम मॉनिटरिंग स्टॉकमध्ये टाकते. ठीक आहे. तर तिथे तर हा स्टॉक अवेलेबल नाही आहे, हा एक पॉझिटिव्ह साईन आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट पॉईंटकडे जाऊ. तर याचे फायनान्शियल्समध्ये आपण पाहू शकता की इन्कम स्टेटमेंटमध्ये नेट इन्कम एक महत्त्वाचा मुद्दा बघायचा तो म्हणजे नेट इन्कम. नेट इन्कममध्ये आपल्याला तुम्ही घेऊ शकता मागच्या 4-5 वर्षाचा इन्कम. तर यामध्ये आपल्याला कंटिन्युअस ग्रोथ दिसत आहे. 2017 मध्ये 933 कोटीचा फायदा झालेला आहे नेट इन्कम. 2018 मध्ये 2054 कोटी, त्यानंतर 2019 मध्ये 2254, 2020 मध्ये 3192, म्हणजे कोरोना काळातही या कंपनीला लॉस काहीच इथे दिसत नाही, झालेला दिसत नाहीये. त्यानंतर आता करंट फायनान्शियल इयर 2021 मध्ये 4416 कोटीचा इथे नेट इन्कम आय आर एफ सीचा आपल्याला दिसत आहे. त्यानंतर बॅलन्स शीट आपण बघू शकतो. तर बॅलन्स शीटमध्ये दोन महत्त्वाचे जे मुद्दे आहेत जे आपण बघायला हवेत ते म्हणजे टोटल ॲसेट्स आणि टोटल लायबिलिटीज. तर ॲसेटपेक्षा लायबिलिटीज कधीच जास्त असू नये. ॲसेट म्हणजे काय, तर कंपनीचं टोटल इन्फ्रास्ट्रक्चरची जी व्हॅल्यू असेल ते कंपनीचे टोटल ॲसेट असतील ते दरवर्षी म्हणजे जसं कंपनी त्याचे टोटल रेव्हेन्यू वाढवत जाईल किंवा जे समजा त्यांना जर प्रॉफिट होत असेल तर ते तसं ॲसेट वाढत जातात. आणि टोटल लायबिलिटीज म्हणजे समजा जर कंपनीवर एखादं कर्ज वगैरे असेल आणि जे काही बॉन्ड्समध्ये समजा त्यांनी इन्व्हेस्ट केलेलं आहे किंवा देणं असेल तर ते सगळं लायबिलिटीजमध्ये येते. आणि ऑलवेज तुम्ही असा एक
अशा स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करा की ज्या स्टॉकची लायबिलिटी ही ॲसेटपेक्षा जास्त असू नये. ठीक आहे. जर ज्या एखाद्या कंपनीची लायबिलिटी जर ॲसेटपेक्षा जास्त असेल तर अवॉइड करा ते स्टॉक, त्यामध्ये शक्यतो इन्व्हेस्ट करणं टाळा. ठीक आहे. तर आपण इथं 2018 पासून बघू शकतोय की ॲसेट हे लायबिलिटीपेक्षा आपल्याला प्लसमध्ये दिसून येत आहे. इथे तुम्ही बघू शकताय, मी हायलाइट करतोय. 2020 मध्ये बघा 2,75,504, 2,45,204 आणि करंट फायनान्शियल इयरमध्ये 3,78,051 आणि 3,42,000. म्हणजे कंपनीने ते ॲसेट आणि लायबिलिटीजचा जे कॅल्क्युलेशन आहे ते परफेक्टली मेन्शन केलेलं आहे, म्हणजे मेंटेन केलेलं आहे. त्यानंतर आपण होल्डिंग्सकडे जाऊ. होल्डिंग्समध्ये आपल्याला दिसून येते शेअर होल्डिंग पॅटर्न्स फॉर द मंथ सप्टेंबर 2021. तर टोटल प्रोमोटर होल्डिंग म्हणजे काय, जे कंपनीचे फाउंडर असतील किंवा जे कंपनीचं मेन डायरेक्टर किंवा संचालक वगैरे असतील, तर त्यांची स्टेक म्हणजे त्यांची होल्डिंग किती आहे कंपनीमध्ये टोटल. तर आपल्याला इथे टोटल प्रोमोटर होल्डिंग इन IRFC मध्ये 86.36% आहे. म्युच्युअल फंडची होल्डिंग 2.8% दिसून येते. त्यानंतर अदर डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्स म्हणजेच इंडियन बँका असतील किंवा इन्शुरन्स एजन्सीज किंवा कंपनीज असतील तर त्यांची होल्डिंग या स्टॉकमध्ये 1.11% आहे. फॉरेन इन्स्टिट्यूशन्स म्हणजेच ज्या फॉरेनच्या बँका असतील किंवा फॉरेनच्या ज्या इन्शुरन्स इन्स्टिट्यूशन्स असतील तर त्यांचं स्टेक 1.6% आहे. आणि रिटेल अँड ऑदर्स म्हणजेच आपल्यासारखा जो सामान्य गुंतवणूकदार इंडिव्हिज्युअल गुंतवणूकदार असतो तर त्यांचा टोटल स्टेक 9.40% या स्टॉकमध्ये आहे. त्यानंतर आपण इव्हेंट्समध्ये जाऊ. इव्हेंट्समध्ये आपण फर्स्ट थिंग डिव्हिडंड्स चेक करू. डिव्हिडंडमध्ये जसं मी पहिल्यांदा सांगितलं की याच वर्षी स्टॉक लिस्ट झाला आहे एक 7-8 महिन्यापूर्वी म्हणजे जानेवारीमध्ये, आणि कंपनीनं लगेच त्याच्या दुसऱ्या महिन्यामध्ये म्हणजे ₹1.05 डिव्हिडंड डिक्लेअर केलेला आहे फेब्रुवारी 17, 2021 मध्ये. आणि त्यानंतर ॲज ऑफ नाऊ ज्यावेळी म्हणजे यावेळी मी व्हिडिओ शूट म्हणजे रेकॉर्ड करतोय तर आतापर्यंत काही डिक्लेअर केलेलं नाही आहे डिव्हिडंड. पण जसं आपण बघितलं की कंपनीचे फंडालिसिस एकदम बेटर आहे, पॉझिटिव्ह साईन येतोय, तर अपेक्षा आहे की कंपनी अजूनही चांगला डिव्हिडंड डिक्लेअर करेल. तर ते आपण येणाऱ्या काळात बघून घेऊ. त्यानंतर कॉर्पोरेट ॲक्शन्सवर एकदा आपण नजर टाकून घेऊ. कॉर्पोरेट ॲक्शन्समध्ये आता तर इथे काही डेटा अवेलेबल नाही आहे. कॉर्पोरेट ॲक्शन्समध्ये आपल्याला एखादा जर समजा कंपनीने बोनस डिक्लेअर केला किंवा स्टॉक स्प्लिट आपल्याला म्हणजे कंपनीने डिक्लेअर केला, किंवा कंपनीने बायबॅक ची ऑफर दिली, तर हे इथं आपल्याला त्याचा डेटा अवेलेबल होतो. आता जर सध्याच्या स्थितीला IRFCने तसलं काही डिक्लेअर केलेलं नाही आहे. जरी डिक्लेअर केलं तर ते आपल्याला इथं व्हिजिबल होऊन जाईल. त्यानंतर आपण त्यावेळी परत एकदा ॲनालिसिस या कंपनीचं घेऊ. पूर्ण जर सांगायचं झालं तर कंपनी चांगली दिसून येते. कंपनीचे फंडामेंटल स्ट्रॉंग आहेत. इंडियन रेल्वे कधीच बंद पडणार नाही आणि त्यांना फायनान्शियल पण IRFC प्रोव्हाइड करेल, त्यामुळे ही IRFC पण बंद पडणार नाही. पॉझिटिव्ह साईन आहे. पेनी स्टॉक आहे. आता घेऊन घ्या, जितके शक्य होतील तितके. नंतर 4-5 वर्षांनी किंवा हे मी शेअर जे आहेत जे लॉंग टर्मसाठी म्हणजे एक 10-15 वर्षासाठी सजेस्ट करतोय. तर तुम्ही समजून घ्या की आता जितके जास्त घ्यायचे शेअर तर तेवढे जास्त तुम्हाला चांगलं आहे. नंतर ग्रोथचे चान्सेस यामध्ये खूप आहेत. ठीक आहे. आणि मेन म्हणजे महत्त्वाचा मुद्दा की हे स्टॉक जे अनालिसिस आहे हे फक्त इन्फॉर्मेशन आणि एज्युकेशन पर्पजसाठी आहे. तुम्ही कुठल्याही स्टॉकमध्ये जर इन्व्हेस्टमेंट वगैरे करत असाल तर तुमचा स्वतःचा पण अभ्यास त्यामध्ये करून घ्या एकदा. एखादा युट्यूबर तुम्हाला सांगतोय की फंडामेंटल चांगले आहेत, असं आहे तसं आहे, तर त्याच्या म्हणण्यानुसार तुम्ही इन्व्हेस्ट करू नका. तुमचं स्वतःचं पण अनालिसिस त्यामध्ये जोडा की जेणेकरून तुम्ही पण उद्या एखादा स्टॉक जर अनालिसिससाठी घेतला तर तुम्हाला पण परफेक्टली जमायला पाहिजे. ठीक आहे. मी फक्त एवढंच मांडलंय की या कंपनीचं अनालिसिस, कंपनी काय करते, कंपनीचं ग्रोथ चान्सेस किंवा जे प्रॉफिट आहे जे काय असेल ते सगळं फक्त इथं मांडलेलं आहे. बाकी काही नाही आहे यात. जर तुम्हाला व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच आणखीन चांगले व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत जाईन. काही चुकलं असेल तर तेही कमेंट करून सांगा, काही राहून गेलं असेल तर तेही सांगून द्या. म्हणजे पुढच्या वेळी तुम्हाला याच्यापेक्षा चांगलं व्हॅल्युएबल गोष्टी मी तुम्हाला सांगत जाईन. तर आजच्या पुरतंच एवढं आहे आपल्याकडे, याच्यापेक्षा जास्त काही नाही आहे. ठीक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.